भावा, अरे ऊस बिलात ना आधी गाडी घेऊया, पाणी पट्टी नंतर भरूया. अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटवू. कोल्हापूर पाटबंधारे मंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन, पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा. मैदानाच्या तटबंदीतही टक्केवारीचा डाव अशोक पवार. ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान व केशवराव भोसले नाट्यगृहाला 8-9 महिन्यांपूर्वी आग लागून शाहूंचा ऐतिहासिक ठेवा नष्ट होतोय की काय अशी परिस्थिती झाली होती. राजर्षी शाहू महाराजांच्या नितांत श्रद्धेपोटी शासनाने या वास्तू पुनर्बांधणीसाठी तातडीने कोट्यावधीचा निधी दिला, पण नाट्यगृहाबरोबर कुस्ती मैदानाचेही दुरुस्ती काम जलद झाले पाहिजे होते, परंतु अजूनही त्या ठिकाणचे काम चालू झाले नाही आहे. शाहू खासबाग कुस्ती मैदानाची तटबंदी पडून पुन्हा निधी आणून टक्केवारी लाटण्याचा महापालिकेचा डाव आहे की काय असा सवाल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष अशोक पवार यांनी केलाय. आम्ही राजश्री शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या तटबंदी नजीक उभे आहोत. आमच्या मागील बाजूला या ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानाची तटबंदी आहे. या तटबंदीमधून गेली 7 ते 8 महिने झाले महापालिकेच्या केशवराव भोसले नाट्यगृहासाठी वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या म्हणा किंवा वापराच्या पाण्याच्या पाईपमधून दिवसभर पाणी या ठिकाणी वाहत असतंय. याच्यामुळं ही जी तटबंदीची भिंत आहे ही अतिशय कमकुवत झालेली आहे. केशवराव भोसले असेल, खासबाग कुस्ती मैदान असेल, 1 वर्ष ते 7-8 महिन्यापूर्वी त्याला आग लागली आणि शाहूंचं वैभव नष्ट होते की काय अशी परिस्थिती असताना शाहू महाराजांच्या या वास्तूसाठी महाराष्ट्र शासन कोट्यावधी रुपयाचा निधी देत आहे आणि त्याच संधीचा फायदा घेऊन काही महापालिकेचे अधिकारी असतील किंवा तथाकथित एजंट असतील, या लोकांनी ही तटबंदी पाडण्याचा घाट घातलेला आहे की काय अशी आम्हाला शंका येते. कारण गेली वर्षभर आम्ही सांगूनसुद्धा हे पाणी बंद केलेलं नाही, पूर्ण झिरपलेलं आहे पाणी आणि त्यामुळं या ठिकाणी या तटबंदीला धोका निर्माण झालेला आहे. आमचं या जे कोण तथाकथित या वास्तूचे देखभाल करणारे इंजिनियर असतील त्यांना आमची विनंती आहे, राजश्री शाहू महाराजांच्या नावावर कृपया जोगवा मागून तुमची घरं भरू नका. कारण शाहू महाराजांचा जो शाप आहे तो अतिशय वाईट आहे. तुम्ही देशोधडीला लागाल तर कृपा करून तातडीनं हे पाण्याची जे पाणी या ठिकाणी झिरपून तटबंदीला धोका निर्माण झालेला आहे तो तातडीनं बंद करावा. 1.5 वर्षापूर्वी याच मैदानाची तटबंदी ढासून एका महिलेचा मृत्यू झाला होता, परंतु अजूनही याकडे शासनाचे या तटबंदीकडे दुर्लक्ष आहे. नाट्यगृह आणि मैदानासाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी आला, त्यामुळे त्यातून टक्केवारी मिळवण्यासाठी संबंधितांच्या तोंडाला पाणी सुटले आहे की काय अशी शंका व्यक्त होत आहे. मिरजकर तिकटी ते दूधकट्ट्याकडून प्रायव्हेट हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाजूला असणाऱ्या कुस्ती मैदानाच्या तटबंदीला लागून आतमध्ये 2 इंची पाईपमधून पाणी पुरवठा केला जातो. दिवसभर हे 2 इंची पाईपमधून पाणी मैदानाच्या तटबंदीला लागून वाहत असल्यामुळे संपूर्ण तटबंदीमधून पाणी पाझरून पाण्याचे लोट वाहत आहेत. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तटबंदीमधून वाहणाऱ्या पाण्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.